श्री गजानन विजय ग्रंथ अध्याय 8। श्री गणेशाय नमः। हे वासुदेव देवकी नंदना, हे गोप गोपी मनरंजना, हे तुष्ट दानव मर्दना, श्री हरी पाव माते। तुझ्या प्राप्तीचे साधन, कर्माधिकांचे अनुष्ठान, पराभक्तीचे सेवन करण्या आहे अपात्र मी। तुझी ज्ञानदात्री शास्त्रे सारी, गिर्वाण भाषे भीतरी, त्यांचे सांगू करू हरी, सेवन ते कवन्या रीती। गिर्वाणांचा नशे गंध, त्यातून माझी मती मंद, कमलातील मकरंद, बेंडुकाला मिळतो कसा। अन्नदाने तुझी प्राप्ती, जरी करून घेती श्रीपती, तरी धनाचा अभाव निश्चिती, दारिद्र्य पदरी बांधिले त्वा। जरी करू मी तीर्थयात्रा, तरी सामर्थ्य नाही गात्रा, तशाच काही अंधत्वाता आले आहे दृष्टीते। ऐसा सर्व बाजूंनी मी हीन दीन चक्रपाणी, दारिद्र्याचे मनीच्या मनी, जाती जोनी मनोरथा। हे व्यावहारिक दृष्ट्या खरे जरी, परी तुझी कृपा झाल्यावरी, तो आनंदकाच्या सागरी पोहत राहे अहोरात्र। तुझ्या कृपेचे महिमान, आगळे आहे सर्वाहून, घनाच्या पाण्या लागून, दाम देण्याची गरज नसे। मेघांनी आणल्या मनात, तळी विहिरी भरतात, निव्वळ खडकास फुटतात, पाट पाण्यांचे पांडुरंगा। ऐशा त्यात रूपांचा, दास गणू हा भुकेला साचा, घास एकदा तरी त्याचा घाला माझ्या मुखात। तेने मी तृप्त होईन, अवघ्या सुखाचे पावेन, अमृताचा लाभता कन, रोग सारे दूर होती। असो मागील अध्यायी, देशमुख पाटला ठाई, मुक्कामाते दुफळी बाई, येऊन बैसली ऐकले। जेथे जेथे ही नांदे दुफळी, तेथे तेथे ही कर होळी, अवघ्या सुखांची रांगोळी हिच्या पायी होतसे। क्षय रोग तो शरीराला, वा दुफळी रोग समाजाला, नेते यमसदनाला, प्रयत्न पडती लुळे तेथे। असो तळ्याची या काठावर, देशमुखाचा एक महार, करू लागला चरचर या खंडू पाटला पुढे। पाटील गावचा अधिकारी, पाटील गावचा पंढरी, काही कामावून खरी कुरबुर झाली उभयता। तो असे मर्या महार, देशमुखाचा ज्याला जोर, तो बोलला उने उत्तर, खंडू पाटील कारणी। पाटील वदला त्यावरी, तुझी रीतहीन बरी, गरिबाने पायरी, आपली कधी सोडू नये। उने उत्तरे बोलण्याचा अधिकार आहे देशमुखाचा, तुझ्या सारख्या नकट्याचा नाही हे जाण म्हणी। तरी महार एकेना, करू लागला चेष्टानाना, त्याच्या ऐकुनी भाषणा, पाटील खवळला मनाशी। बाचाबाचीचे कारण, होते अति क्षुल्लक जाण, कागद ठाण्या लागून, पाठवणे होते पाटलाला। तो टप्पा न्यावयाशी, सांगितले होते महाराशी, की तू असाच जा अकोल्याशी, तहशिली टप्पा द्यावया। ते ऐकुनी वदला महार, मी न हा टप्पा नेणार, देशमुखाच्या आश्रितावर तुमचा डोळा हमेशा। काही असो आज दिनी, मी टप्पा न जाय घेऊनी, तुझ्या हुकुमा लागुनी, बोंबा शिमग्याच्या समजतो मी। ऐसे वदनी बोलला, हावभावही तैसाच केला, मूठ वळूनी हात नेला, त्याने आपल्या मुखापुढे। ती त्याची पावन कृती, खंडू पाटील कोपला चित्ती,
भरीव वेळूची काठी होती पाटलाच्या हातात. त्याच काठीने केला प्रहार महाराच्या हातावर. पाटील मुळीचा जोरदार त्याने रागे केला प्रहार हा. त्या प्रहारे करूनी हात गेला मोडूनी. महार बेशुद्ध होऊनी पडता झाला भूमीवर. पाटील दुसऱ्या महाराला गेले टप्पा द्यावयाला. तो इकडे वृत्तांत कैसा झाला तो आता सांगतो. तो महार त्याच्या आप्तांनी नेला उचलून देशमुख सदनी. मोडला हात हे पाहुनी देशमुख ते संतोषले. वा वा छान गोष्ट झाली आपणा कुरापत काढण्या भली. हे अनायासाय संधी आली ती उपयोगी न दवडणे. त्यांनी त्या महाराशी तात्काळ नेले कचिरेशी. समजविले अधिकाऱ्याशी खोटे नाटे विबुध हो. कोठेही दोन पक्षात वाकडे आल्या इतकी चित. काट्यानेच होतात नाही ते अवलोका. फिर्याद त्या महाराची पुस्तकात नोंदली साची. आज्ञा झाली अधिकाऱ्याची पाटील पकडून आणावया. शेगावी झाली पुकार उद्या आहे पडणार. पाटलाच्या पती थोर बेडी करी हातकड्या. ते खंडू पाटला समजले दावे त्याचे दणाणले. तोंडचे पाणी पळाले झाला अति चिंतातुर. ज्या शेगावी मी वाघापरी वागत होतो आजवरी. तेथेच का हा श्रीहरी प्रसंग आणला बेडीचा. अब्रुदारास अपमान वाटे मरणाहून मरण. बंधू गेले घाबरून काही विचार सुचेना. खंडू हताश होऊनी बैसला. तो एक विचार सुचला त्याला. श्री गजानन महाराजाला चाकडे हे घालावे. त्या साधूचे वाचून या संकटाचे निरसन करणारा न कोणीयान राहिला या वराडी. लौकिक यत्न करण्याला बंधू गेले अकोल्याला. खंडू पाटील नीट आला समर्थाकडे रात्रीस. येताच केला नमस्कार शिर ठेविले पायावर. महाराज आला कठीण फार प्रसंग तो माझ्यावरी. सरकारी कामानिमित्त मी एका महाराप्रत तळ्यापाशी ताडिले सत्य करातील काठीने. त्याचा ऐसा परिणाम झाला काट्याचा नायनाट केला देशमुख मंडळींनी भला माझे अहित करण्यासाठी. त्यानिमित्त कैद मला होण्याचा उद्या प्रसंग आला. समर्थ माझ्या इज्जतीला तुझविन कोण रक्षील. उद्या येथील राजदूत मला येथून नेण्याप्रत. बेडी ठोकून या पायात ऐसे आज ऐकले. त्यापेक्षा गुरुवरा गळा माझा इथेच चिरा. ही घ्या तलवार देतो घरा वेळ करू नका हो. अब्रुदारा कारण बेइज्जत हेच मरण. अपराध माझा त्याहून अति अल्प दयाळा. त्या अपराधरूपी खड्याचा हा डोंगर झाला साचा. अभिमान माझ्या अब्रूचा धरा समर्था ये वेळी. जयद्रथाच्या वेळेला अग्निकाष्ट बक्षिण्याला होता अर्जुन तयार झाला केवळ आपल्या अब्रूस्तवर. तेथे भगवंताने बली अब्रू त्याची रक्षण केली. प्रभूने वस्त्रे नेसविली द्रौपदीला सभेत. तेवी मम अब्रू ही पांचाळी देशमुख कौरवांनी आणली. नग्न करण्यासाठी बली तिचे करा हो रक्षण. ऐसे वधून समर्थाला पाटील रडू लागला. आसवांचा तो चांगला पुरनेत्रा वाटे हो. घराची माणसे चिंतातुर आधीच झाली होती फार. नाही त्यांच्या शोकापार तो सांगावा पोटवरी. इकडे समर्थांनी भले
दोन्ही हात कवटाळले, खंडो पाटला हृदय धरले, त्याचे सांत्वन करावया. अरे कामकर्त्या पुरुषाप्रत ऐशी संकटे येतात, वरच्या वरी जाण सत्य, त्याची चिंता वाहू नको. स्वार्थ दृष्टी बळवंता, ऐसेच होते तत्वता, खऱ्यांची ही वार्ता, अनुमात्र त्या कळत नसे. तुम्ही पाटील देशमुख दोघेजण, एका जातीचे असून एकमेकांचे नुकसान स्वार्थी करून पाहता. मागे कौरव पांडवात, स्वार्थीच आला विपट सत्य, परी पांडवांचा पक्ष तेथ, न्याय खरा होता गे. म्हणून पांडवाकारणे सहाय्य केले भगवंताने, सत्यासाठी मारणे भाग पाडले कौरवांना. जा भिवू नकोस तिळभर, बेडी न तुशी पडणार, किती जरी केला जर देशमुखाने आपुला. तेच पुढे खरे झाले, पाटील निर्दोषी म्हणून सुटले, जे का संत मुखावरती आले, ते न खोटे होई कधी. पाटील मंडळी उत्तरोत्तर भजू लागली साचार, कोणा नाही अडवणार अमृत ते सेवावया. पुढे खंडू पाटलाने करून विनंती प्रेमाने, नेले राहाव्या कारणे समर्थाला निजगृही. सता पाटील सदनात, गजानन स्वामी समर्थ, ब्राह्मण आले अवचित. 10-5 तेलंगी, तैलंगी विद्वान असती, कर्मट वेदावरी प्रीती, परिधानाचा लोभ चित्ती, राही त्यांच्या विशेषे. ते काही मिळेल म्हणून समर्थाकडे आले जाण, तै तेथे पांघरून घेऊन समर्थ निजलेले. त्यांना जागे करण्यापुरत ब्राह्मण म्हणून आले मंत्र, जे ते स्वरांसहित अति उच्च स्वराने. मंत्र म्हणण्यात चूक झाली, तीन त्यांनी दुरुस्त केली, म्हणून आसनी उठून बैसली. गजाननाची स्वारी पहा. आणि ऐसे वदले ब्राह्मणाला, तुम्ही कशासाठी वैदिक झाला, हिनत्व वेदविद्येला आणू नकारे निरर्थक. ही न विद्या पोटाची, मोक्षदात्री आहे साची, डोईस बांधल्या शालींची, किंमत काही राखावो. मी म्हणतो ऐसे म्हणा, खरे स्वर मनी आणा, उगीच भोळ्या भाविकांना सोंग आणून नाडू नका. जी ऋणा ब्राह्मणांनी म्हणण्यास सुरू केली जाणी, तोच अध्याय समर्थांनी घडघड म्हणून दाखविला. चूक न कोठे म्हणण्यात, शब्दोच्चार स्पष्ट सत्य, वाटे वशिष्ठ मूर्तिमंत, वेद म्हणण्या बसला असे. तेलंगी ते ऐकून चकित झाले, अधोवधन बैसले, मुखीवरी करण्या आपले, भयमनी वाटले त्या. सूर्य उदय झाल्यावर त्यांच्या पुढे का होणार, दीपांचा जय जयकार, त्यांची किंमत अंधारी. विप्र म्हणती आपल्या मनी, हा पिसा कशाचा महाज्ञानी, चारी वेद त्यांच्या वदनी, नांदतात प्रत्यक्ष. हा विधाताच होय दुसरा, शंका येथे नुरली जरा. हा असावा ब्राह्मण खरा, जातीने की निसंशय. परमहंस दीक्षा याची, वार्ता न उरली बंधनाची, कोणत्याही प्रकारची, हा जीवन मुक्त सिद्ध योगी. काही पुण्य होते पदरी, म्हणून मूर्ती पाहली खरी. हा वामदेव आला दुसरी, उपमान ती द्यावयाला. असो खंडो पाटलाकडून, त्या ब्राह्मणा लागून, देते झाले दयाघन. रुपया दक्षिणा. ब्राह्मण संतुष्ट झाले, अन्य गावा निघून गेले. महाराजही कंटाळले, उपाधीला गावाच्या. श्रोते खऱ्या संताप्रत,
उपाधी ना असे पटत, दांभिकाला मात्र भूषण होते तिचे. गावाची या उत्तरेला एक मळा सानिध्याला, या मळ्यात भाजीपाला होत होता बहुवस. एका शिवाचे मंदिर, तेथे होते साचार, लिंब तरुंची थंडगार छाया होती त्या ठाई. हा कृष्णाजी पाटलांचा मळा होता मालकीचा, हा कृष्णाजी खंडूचा सगळ्यात शेवटला भाऊ असे. त्या मळ्यात महाराज आले, शिवालय सानिध्य बसले, एका ओट्यावरी भले निंबतरूच्या छायेत. समर्थ म्हणाले कृष्णाजीशी, मी आलो तुझ्या मळ्याशी, काही दिवस राहण्याशी. या श्री शंकरा सानिध्य, हा भोलानाथ कर्पूर गौर, नीलकंठ पार्वतीवर, हा राजराजेश्वर आहे अवघ्या देवांचा. तो तुझ्या मळ्यात रमला, म्हणून मीही विचार केला, येथे येण्याचा तो भला, दे सावली करून. हे वाक्य ऐकिले, 6 पत्रे आणविले, ओट्यावरी छप्पर केले. कृष्णाजीने तात्काळ समर्थांनी वास केला, म्हणून मळा क्षेत्र झाला. राजा जयास्थला, तीज होते राजधानी. महाराजांचे बरोबर होता पाटील भास्कर, सेवा करण्या निरंतर. दुसरा तुकाराम कोकाट्या, खाण्यापिण्याची तरतूद सारी. निजांगे कृष्णाजी पाटील करी, समर्थ ते जेवल्यावरी, तो प्रसाद घेत असे. असो गजानन असता मळ्यात, गोष्ट घडली अद्भुत. येथे झाले फिरत फिरत, 10-20 गोसाई त्या ठाया. समर्थांचा बोलबाला त्यांनी आधीच होता ऐकिला, म्हणून त्यांनी तळ दिला येऊन या मळ्यामध्ये. गोसावी म्हणती पाटलासी, आम्ही आहो तीर्थवासी, जातो रामेश्वराशी, भागीरथीला घेऊन. गंगोत्री जमुनोत्री केदार, इंगलाज गिरनार डावकर, येशी क्षेत्रे अपार, पाहिली पायी फिरवणी. ब्रह्मगिरी गोसाव्याचे, आम्ही शिष्य आहो साचे, महाराजही आमचे आहेत साप्रत बरोबर. हे महासाधू ब्रह्मगिरी, ज्यांचा बंद गुलाम हरी, ती मूर्ती आली घरी तुझ्या पूर्वभाग्याने. चिरापुरीचे अयाचित, आम्हा द्यावे तुम्ही त्वरित. लागे जो ओढण्याप्रत, गांजा तोही पुरवावा. 3 दिवस येथे राहू, 4थ्या दिवशी येथून जाऊ. पाटील नका कष्टी होऊ, साधू घ्या ही पर्वणी. तुम्ही पोशिल्ला मळ्यात, वेडा पिसा नंगा धूत. मग आम्हा देण्या याचित, मागे पुढे का पाहता. गाढवासी पोशिती, गायीस लाथा मारती. ते का म्हणावे सन्मती, पहा विचार करुनी. आम्ही गोसावी वैराग्य भरती, जाणीतो अवघा वेदांत. मर्जी असल्या मळ्यात, या पोथी ऐकावया. कृष्णाजी म्हणे त्यावरी, उद्या घालीन शिरापुरी. आज आहेत भाकरी, त्याच जावया घेऊन. ती तुका गांजा ओढाल, ती तुकास येथे मिळेल. तेथे चालता बोलता कंठमिळ, बसला आहे पत्र्यामध्ये. 2 प्रहारीची वेळ खरी, घेतल्या चून भाकरी. मळ्यात येऊनी विहिरीवरी, बैसले गोसावी भोजना. समर्थांच्या समोरी, एक छपरा भीतरी. गोसाव्यांनी लावली खरी, आपली कडासने. त्यांचा जो होता महंत, ब्रह्मगिरी नामे सत्य. तो भगवद्गीतेप्रत, वाचू लागला अस्तमानी. गोसावी श्रवण बैसले, गावातूनही काही आले. पोथी ऐकवया भले, त्या ब्रह्मगिरी गोसाव्याची. नैनन छंदती हा श्लोक,
निरूपणाचा होता देख, ब्रह्मगिरी पक्का दांभिक, स्वानुभवाचा लेश नसे. निरूपण त्यांचे ऐकिले, गावकऱ्यास नाही पटले, ते आपापसात बोलू लागले, हा नुसताच शब्दच्छल. सारे पोथी ऐकल्यावरी येऊन बैसले पत्र्या भितरी, गजाननाच्या समोरी संत दर्शन घ्यावया. लोक म्हणती छपराला निरूपणाचा भाग झाला, येथे पत्र्यास बैसला स्वानुभवाचा पुरुष हा. तेथे ऐकला इतिहास, येथे पाहिला प्रत्यक्ष पुरुष. या वाशने गोसाव्यास राग आला काहीसा. अवघे गोसावी गांजा प्याया, बैसले होते घेऊन या त्या पत्राची या ठाया. चालली चिलीम गांजांची, पत्र्यात पलंगाच्या वरी बसली होती समर्थ स्वारी. चिलीम भरून वर्षावरी प्यावया देई भास्कर, त्या चिलमीची या विस्तवाची. ठिणगी पलंगी पडली साची, ती पडता कोणाची दृष्टीने गेली तिच्यावर. काही वेळ गेल्यावर निघू लागला दूर, पलंग पेटला अखेर एकदम चहूबाजूंनी. तो प्रकार पाहता भास्कर बोले सद्गुरुनाथा, पलंग सोडा शीघ्र आता या खाली उतरुनी. लाकडी ही पलंगाची आहेत किसाची सागाची, ती ना आता विझावायाची पाण्या वाचून दयाळा. तई समर्थ बोलले वाचे, भास्करा अग्नी विझविण्याचे कारण नाही तुला साचे. जल मुळीच आणू नको. आहो महाराज ब्रह्मगिरी, या बसा पलंगावरी, तुम्हा आहेत अवगत खरी. भगवद्गीता साकारली, त्याच्या परीक्षेची वेळ आणली हरीने तात्काळ. ब्राह्मणा चाळी अनळ, त्याचा प्रत्यय दाखवा. नयनम छंदती श्लोकावर व्याख्याने केले एक प्रहर. आता का मानिता दर या पलंगी बसण्याचा. जा भास्करा लवकरी, ब्रह्मगिरीला करी धरी. आणून बैसवी अत्यंतरी या जळत्या पलंगास. ऐशी आज्ञा होता क्षणी, भास्कर गेला धावूनी. ब्रह्मगिरीचा सैव पाणी धरिला त्याने निज करी. भास्कराचे शरीर धिप्पाड सशक्त पिळदार, तो गोसावी त्याच्या समोर शोभू लागला गुरुरडे. पलंग पेटता चोफेर, ज्वाला निघू लागल्या थोर. परी महाराज आसनी स्थिर, हलले मुळीन इतकेही. श्री प्रल्हाद कयादुसुत उभा गेला अग्नीत, हे लिहिले पुराणात श्री व्यासांनी भगवती. त्या लिहिलेल्या गोष्टीचे प्रत्यंतर दाविले साचे, मळ्या माझी कृष्णाजीचे श्री गजानन साधूंनी. ब्रह्मगिरी म्हणे भास्कराशी, मला नाण्या पलंगाशी, महाराजांच्या अधिकाराशी मी नाही जाणितले. ते न मानी भास्करा ओळीत आणले फरफर. उभा केला समोर आपल्या सद्गुरू रायांच्या. नयनंदाती पावक, हे खरे करून दावया वाक्य. ऐसे बोलता महाराज देख, गोसावी परम घाबरला. गोसावी म्हणे भीत भीत, मी पोट भऱ्या आहे संत. शिरापुरी खाण्याप्रत मी झालो गोसावी. माझ्या अपराधाची क्षमा, साच करी शांतीधामा. केला खटाटो परिकामा, गीताशास्त्र शिकण्याचा. तुला पिसा मी म्हणालो, आता पस्तावा पावलो. मी दाती तृण धरून आलो, शरण तुला अभय दे. शेगावच्या जनानी केले समर्था विनविनी. आपण अग्नीपासूनी भय नाही हे खरे. तरी महाराज आमच्याकरिता खाली यावे लवकर आता. अशा स्थितीत पाहता आम्हा धडकी भरी. म्हणून आमच्यासाठी
उतरा खाली ज्ञान जेठी, गोसावी झाला हिमपुटी, तो न काहे बोलेला. लोक विनंतीस द्याव्या मान, खाली उतरले गजानन, तो पलंग पडला कोसळून, एक पळही न लागला त्या. अवघाच होता जळला, तो भाग शेष उरला, तो लोकांनी विझविला, साक्ष धावण्या इतरांशी. ब्रह्मगिरी पायी लागला, निराभिमान अवघा झाला, स्पर्श होता गंगाजला, मल कोठून राही तेथे. मग मध्यरात्रीच्या समयाला ब्रह्मगिरीश बोध केला, आजपासून चेष्टेला तू या सोडून देई रे. ज्यांनी राख लावावी, त्यांनी उपाधी दूर ठेवावी, अनुभवाविन न सांगावी, गोष्ट कोणा निरर्थक. नुसते शब्द पांडित्य, माजले जगी अतोनात, येणेच आहे झाला जगात, आपल्या या संस्कृतीचा. गोसावी मच्छिंद्र जलंधर, गोरख गहिनी साचार, ज्ञानेश्वरांचा अधिकार, किती म्हणून सांगावा. स्वानुभवाचे झाले येत, श्री शंकराचार्य निश्चित, प्रपंचाची राहुनी ब्रह्मस्थित, अनुभवली एकनाथांनी. स्वामी समर्थ ब्रह्मचारी, हेही ब्रह्म साक्षात्कारी, होणे गेले भूमीवरी, यांचे चरित्र आणि म्हणा. उगीच खाया शिरावरी, भटकू नका भूमीवरी, सारण तया माझारी, हे तुलेही गवसणार. ऐसा बोध ऐकिला, ब्रह्मगिरी विरक्त झाला, प्राप्त काळीच उठून गेला, कोणानं भेटता शिष्यासह. ही गोष्ट दुसऱ्या दिवशी कळली अवघ्या गावाशी, जो तो आला पहावयाशी, माळ्यात जळल्या पलंगाते. हा दासगणू विरचित, श्री गजानन विजय नामे ग्रंथ, तारो भाविका भाववंतित, येची इच्छा दासगणू. शुभम भवतु. श्री हरिहरार्पणमस्तु. इथं श्री गजानन विजय ग्रंथस्य अष्टमोध्याय समाप्त. श्री गजानन महाराज की जय.